कधी कधी ना आपण कोणाला इतका मनापासून जीव लावतो की त्याची सवयच आपल्याला श्वासासारखी होते. त्याचा एक मेसेज आला नाही तर मन बेचैन होतं, त्याचा आवाज ऐकला नाही तर दिवस अपूर्ण वाटतो. पण मग एक दिवस त्यांना त्यांच्या आयुष्यात जे हवं होतं ते मिळतं, किंवा कदाचित आपणच त्यांना कंटाळवाणे वाटायला लागतो आणि अचानक आपण प्रायोरिटीवरून ऑप्शन होतो. मेसेज सीन राहतात, कॉल्स उचलले जात नाहीत आणि कारणंही दिली जातात. तेव्हा मनात एकच प्रश्न उठतो, चूक कोणाची? ज्यांनी आपल्याला सवय लावली त्यांची, की आपण जास्त जीव लावला म्हणून आपली? खरं सांगायचं तर चूक कोणाचीच नसते, चूक आपल्या अपेक्षांची असते. आपण न कळत खूप पुढे निघून जातो. समोरच्यांनी दिलेल्या छोट्याशा प्रेमाला आपण आयुष्यभराचं नातं समजून बसतो. आपण मनापासून जीव लावतो, पण त्याच वेळी मनात न कळत अपेक्षांची एक दुनिया उभी करतो. आणि जेव्हा त्या अपेक्षा तुटतात तेव्हा फक्त नातं नाही तुटत, आपण आतून तुटतो. म्हणूनच कदाचित जीव लावणं चूक नाही, पण अपेक्षा ठेवणं कधी कधी आपल्यालाच जळतं. ह्या जगात कोणीही कायमचं कोणाचं नसतं. लोक येतात, आपल्याला सवयी लावतात आणि नंतर आयुष्याच्या वळणावर निघून जातात. पण शेवटी जीव जरूर लावा, पण स्वतःला हरवून नाही. अपेक्षा ठेवा, पण स्वतःच्या स्वाभिमानाच्या मर्यादेत. कारण शेवटी जर कोणी सोडून गेलं तर तुटलेलं मन सावरायला आपणच उरतो. म्हणून कोणावरही प्रेम करा, पण स्वतःवर सर्वात जास्त करा. कारण या जगात खरंच कायम तुमचं कोणी असेल तर ते फक्त तुम्ही स्वतः. जय जिजाऊ, जय शिवराय.